everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Welcome to today's session. Dear children, in today's session, I am not going to introduce the topic of this video in the beginning. Today's session, we will begin with chit chat questions directly. Eventually, we will come to know what we are going to learn through this video. So let's begin with the chit chat questions. Here comes the first question. Do you have an old friend? See, my dear children, we are human beings and we are social animals. आपण माणसं आपल्याला सोशल ॲनिमल्स म्हणतात. म्हणजे आपण कधीही एकटं राहू शकत नाही, आयसोलेटेडली राहू शकत नाही. फार पूर्वीपासून जेव्हा एखादा माणूस एखादा गुन्हा करतो, एखादी चूक करतो, तेव्हा त्याला एकटं ठेवण्याची शिक्षा दिली जाते. आजही तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही वर्गामध्ये खूप म्हणजे शिकवताना अटेंटिव्ह नसता, what your teacher do, she makes you separate from your friends, right, or from your other students from your class. So from very ancient time this punishment is given to the person who is doing some mistake or some crime. See, we are all love to have friends. आपल्याला आपण बघा वेगवेगळे डे साजरे करतो, फ्रेंडशिप डे साजरे करतो, तेव्हा तुम्ही बघता की जास्तीत जास्त रिबिन्स कोणाच्या हाताला आहेत. सो ही इज द मोस्ट पॉप्युलर चाइल्ड फ्रॉम युअर क्लास, राईट. म्हणजे ही एक गंमत असते आपली. तर आपल्याला सगळ्यांनाच मित्र मैत्रिणी यांची गरज असते. वी हॅव अवर रिलेटिव्स, वी हॅव अवर पॅरेंट्स, बट अपार्ट फ्रॉम ऑल दीज पीपल्स वी नीड टू हॅव अवर सम डिअर अँड नियर फ्रेंड्स. आपल्याला आई वडील असतात, भावंड असतात, नातेवाईक असतात, पण तरीही त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला मित्र आणि मैत्रिणींची गरज असते. का असते? लेट्स सी. सो हिअर कम्स द फर्स्ट क्वेश्चन दॅट विल बी आन्सर्ड बाय यू. डू यू हॅव अन ओल्ड फ्रेंड? तुमचा एखादा अगदी पहिल्यापासूनचा, ओल्ड म्हणजे म्हातारा नाही, जुना मित्र किंवा मैत्रीण आहे का? येस, आपल्या सगळ्यांनाच असतं. आय डू हॅव अन ओल्ड फ्रेंड. बघा इथे मी आता इथे डू वापरलाय, म्हणजे अगदी तो आपण स्ट्रेस करून सांगतो, येस मला आहे ना माझा मित्र किंवा आहे ना माझी मैत्रीण. येस, आय डू हॅव अन ओल्ड फ्रेंड. नेक्स्ट, व्हॉट इज नीडेड फॉर फ्रेंडशिप टू ग्रो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. एखाद्या बरोबर आपली मैत्री होते. बघा आपल्या वर्गामध्ये बरीच मुलं असतात, पण सगळे आपले खास मित्र किंवा खास मैत्रिणी असतात का? No, we talk to all. We are friendly with each and everyone, but the friendship is grown with some different or some special person or some special girl or some special boy in our class. Why I call it special? Because that person is special to us. So what happens that your friendship bean or your friendship seed is grown over there and it has turned into a friendship tree. एखाद्या बरोबर मैत्री व्हायला, ती रुजायला, वाढायला कोणत्या गोष्टींची गरज असते? लेट्स सी. म्युच्युअल ट्रस्ट, unselfish love, loyalty, sensitivity, understanding between the two friends are needed for friendship to grow. आता बघा तुमच्या बाबतीत हे सगळं अननोईंगली झालेलं असेल. आपण एवढा विचार कधीच करत नाही की माझी एखाद्या बरोबर मैत्री का होते. दॅट्स इट. आहे तो माझा मित्र, आहे ती माझी मैत्रीण, दॅट्स इट. पण तुमच्या दोघांमध्ये कुठल्या गोष्टी कॉमन असतात किंवा कोणत्या गोष्टी अशा झालेल्या असतात की त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर आपली फ्रेंडशिप होते. आता काही गोष्टी आपण इथे मेन्शन करूया. म्युच्युअल ट्रस्ट, एकमेकांवर असलेला विश्वास. बघा आपल्या फ्रेंड्स बरोबर आपण कितीतरी गोष्टी शेअर करतो. कधी आपल्याला घरात पॅरेंट्स रागावले तर आपल्याला चार चौघांमध्ये सांगायला आवडत नाही, पण येस आपण आपल्या मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर ते शेअर करतो. एकमेकांबद्दल असलेलं अगदी निस्वार्थी प्रेम. तू माझ्यासाठी एखादी गोष्ट केली तर मी तुझ्यासाठी एखादी गोष्ट करीन, हे त्याच्यामध्ये व्यवहार नसतो.
अनसेल्फिश लव्ह, तिथे कोणताही स्वार्थ नसतो. माझ्या मित्रासाठी किंवा माझ्या मैत्रिणीसाठी मला हे करायचंय बस. तुमच्यापैकी तर किती लोक मित्रांनी हाक मारली की हातातलं सगळं काम सोडून धावतात, काय रे बाबा का बोलवलं. सो दिस इज कॉल्ड अनसेल्फिश लव्ह. लॉयल्टी, एकमेकांबरोबर असलेलं प्रामाणिक मत किंवा प्रामाणिक नातं, त्याच्यामध्ये कोणतीही फसवाफसवी लबाडी नसते, तिथेच आपली फ्रेंडशिप होऊ शकते. सेन्सिटिव्हिटी, तुमच्या मित्राच्या डोळ्यात किंवा मैत्रिणीच्या डोळ्यात पाणी आलं तर आपल्या पण येतं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आपल्याला माहित नसतं काय कारण आहे, पण आपण नकळत हसतो. दिस इज सेन्सिटिव्हिटी. एकमेकांबद्दल न सांगता पण आपल्याला काही गोष्टी समजून येतात, त्याला सेन्सिटिव्हिटी असं म्हणतात. वी आर व्हेरी सेन्सिटिव्ह अबाउट अवर फ्रेंडशिप. अंडरस्टँडिंग बिटवीन द टू फ्रेंड्स, दोन मित्र किंवा दोन मित्र-मैत्रिणींमध्ये जे अंडरस्टँडिंग असतं, जी समजून घेण्याची भावना असते, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या बरोबर फ्रेंडशिप वाढायला कारणीभूत ठरलेल्या असतात. आता तुमचे जे कोणी फास्ट फ्रेंड्स आहेत त्यांच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, हे एकदा चाचपडून तुम्ही बघू शकता. यू कॅन चेक दिस विथ युअर फ्रेंड. Then comes the next. How do you feel if you don't have any friend? Just imagine your life without any friend. आपल्याला कोणीच मित्र किंवा मैत्रीण नाहीये. ओ बापरे, कल्पना पण नको वाटत असेल ना. असं कसं, एक पण मित्र किंवा मैत्रीण नाही. पण येस, काही लोक असे असतात की त्यांचा स्वभाव असा असतो की त्यांना एकही मित्र किंवा मैत्रीण जवळची नसते. मग अशा वेळेला किंवा काही वेळेला तुमच्यामध्ये आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये काही डिस्प्यूट्स होतात, वाद होतात, भांडण होतं, मग कट्टीबट्टी होते, मग आपण एकमेकांशी बोलत नाही. मग त्यावेळेला कसं वाटतं बघा. वी फील लोनली, बोर्ड, अनहॅपी अँड अलोन विदाउट अ फ्रेंड. आपल्याला जर फ्रेंड आपल्याशी बोलत नसेल किंवा आपल्याला मित्र मैत्रिणी नसतीलच, वी फील व्हेरी लोनली, खूप एकटं वाटतं, बोरिंग होतं, एकदम दुःखी सॅड वाटतं आणि खूप एकटेपणा जाणवतो की माझ्याशी बोलायला कोण नाही, मला शेअरिंगला कोण नाही, मी कोणाला सांगू माझ्या मनात काय चाललंय ते. सो वी फील लोनली, bored, unhappy and alone without a friend. Why do we spend a lot of time in the company of friends? See, this is our very favorite thing. We like to be with our friends. अगदी रात्री आपला नाईलाज असतो किंवा शाळेत जर फ्रेंड्स असतील तर शाळा सुटल्यानंतर घरी जायलाच पाहिजे म्हणून आपण त्यांना टाटा बाय बाय करतो. Now you all are at home. You must be missing your friends, those who do not stay around you, right? So why, what is the need, what is the psychological need, why do we spend a lot of time in the company of friends? बघा, आपल्याला मित्रमैत्रिणी काही देतात, काही घेतात, डबे शेअर करतात म्हणून आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवतो का? नाही. तर याला आपल्या मनाची गरज असते. कोणती गरज असते? लेट्स राईट इट. We spend a lot of time in the company of friends because it makes us happy. We can share our feelings of sorrow and joy with them and we get relief in their company. एकदम थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगितलंय बघा. We spend a lot of time in the company of our friends because it makes us happy. मित्रांबरोबर राहणं हीच आपल्यासाठी एकदम आनंदी आणि खूप छान मनाला हॅपी करणारी गोष्ट असते. आपल्याला शाळेत आपण जेव्हा येतो, आपल्या बरोबर जर मित्र समजा शेजारी पाजारी राहत नसेल, आजूबाजूला राहत नसेल, दुसरीकडून तो किंवा ती येत असेल, पण वर्गात बघितल्यानंतर आपण नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू येतं, कारण त्याचं असणं, तिचं असणं हेच आपल्यासाठी खूप आनंददायी असतं. बिकॉज इट मेक्स अस हॅपी. त्या गोष्टी काही दिल्यानी, घेतल्यानी, बोलल्यानी किंवा काही एकमेकांबरोबर एकमेकांसाठी केल्यानी असं व्हायची गरज नसते. आपण जस्ट त्याला पाहिलं किंवा आपल्या मैत्रिणीला पाहिलं तरी आपल्याला आनंद होतो. वी कॅन शेअर आवर फिलिंग्स ऑफ सॉरो अँड जॉय विथ देम. हे खूप महत्वाचं आहे बघ. बोलणं, व्यक्त होणं. वी आर ह्युमन बिंग्स. आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा निसर्गाने एक वेगळी ताकद दिली आहे, एक वेगळी शक्ती आहे. वी हॅव दॅट पॉवर. वी कॅन एक्सप्रेस आवर सेल्फ. आपण बोलू शकतो. इतर प्राणी फक्त आवाज करतात.
त्यांना पण भावभावना असतात, पण त्या भावना आपल्या शब्दात मांडू शकत नाहीत. बट येस, वी आर ब्लेस्ड विथ द नेचर बाय द पॉवर ऑफ एक्सप्रेशन. आपल्याला भाषा, आपल्याला शब्द हे एवढं मोठं हत्यार आहे की मला मला आनंद झालाय, मला दुःख झालंय, मला एखादा त्रास आहे, माझं एखादी गोष्ट दुखते, मला एखादी गोष्ट करायची आहे आयुष्यात, जे जे काही आहे, वी कॅन very easily share with our friends. We have that comfort level only with our friends. आपण इतकं मोकळेपणाने फक्त आपल्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी बोलू शकतो. आपले मित्र मैत्रिणी हे आपल्याला नेहमी सपोर्ट करणार आहेत हे आपल्याला माहिती असतं. म्हणून तर आपण त्यांना सखा, दोस्त, मित्र अशी वेगवेगळी सुंदर नावं दिली आहेत. दे आर अवर फ्रेंड्स बिकॉज वी कॅन ट्रस्ट अपॉन देम. Why do we share secrets, happiness, and sorrows with our friends? Just now we have seen that we can share any damn thing under the sun with our friends. But why do we share? जर आपण त्यांच्याशी शेअर करतो, मग त्यांच्याशीच आपण का शेअर करतो? वी शेअर अवर सिक्रेट्स, वी शेअर अवर हॅपीनेस, वी शेअर अवर सॉरोज, वी शेअर अवर जॉईज, सॅडनेस, एव्हरीथिंग. आपल्याला ज्या काही फिलिंग्ज आहेत, ज्या काही भावभावना आहेत, त्या आपण सगळ्या त्यांच्याबरोबर शेअर करतो. मग त्यांच्याच बरोबर आपण का बरं शेअर करतो? लेट्स सी दॅट. वी शेअर अवर सिक्रेट्स, हॅपीनेस अँड सॉरोज विथ अवर फ्रेंड्स बिकॉज they are trusted ones. Those are the people you can trust it, sane person. We can open our minds to them and get relief in our life. We can trust and rely on them. बिकॉज दे आर ट्रस्टेड वन. विश्वास ठेवण्यासारखे असतात आपले मित्र मैत्रिणी. आणि अशाच लोकांबरोबर मैत्री करा की ज्यांच्यावर तुम्ही 100% विश्वास टाकू शकाल. तुम्हाला एवढी खात्री असेल की एखादी गोष्ट मी यांच्याशी शेअर केली तर ती लीक आउट होणार नाही. वी कॅन ओपन आवर माइंड्स टू देम. आपल्या मनात जे काही चाललंय ते आपण त्यांच्याकडे ओपन अप होऊ शकतो आणि त्यांच्याशी शेअर केल्यावर आपल्याला अगदी हलकं हलकं वाटतं. गेट रिलीफ इन आवर लाईफ and we can trust, rely on them. हे खूप महत्वाचं असतं. विश्वास, त्यांच्यावरचा असलेला विश्वास हा आपल्याला सगळ्या गोष्टींपासून, आपल्या मनावर जे काही ओझं असतं त्याच्यापासून हलकं करत असतो. and so that we share our secrets, happiness and sorrows with our friends. Here comes the next question. Write 5 points each about do's and don'ts in true friendship. See, if you want to maintain true friendship with anybody, what are there the things which you should do and which you should avoid? जर एखाद्या बरोबर तुम्हाला सच्ची खरी ट्रू फ्रेंडशिप ठेवायची असेल तर तिथे अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही केल्याच पाहिजेत आणि काही गोष्टी अशाही आहेत की ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत जर तुम्हाला एखाद्या बरोबरची मैत्री जिवंत ठेवायची असेल तर. सो हिअर इज द लिस्ट ऑफ डूज. फर्स्ट वन इज डन फॉर अस. Help in times of trouble. Whenever your friend is in trouble, you should help him. Okay. Now we will write 5 points according to us what we should do to maintain true friendship. First, share your sorrows and joys. If you have true friendship with anyone, you can share your sorrows and joys with them. Next, have faith and confidence. You should always have faith and confidence on your friends. You should never be shown that they are not loyal, or your behavior should be in that way that even they should have faith and confidence in you. कधीही मित्रावर अविश्वास दाखवू नका. Okay. Next, give proper advice. Whenever your friend is asking you or sometimes you find that he is not doing the correct thing, advise him properly. Next, take on to a right path. If you find that your friend is going or opting for a wrong way or wrong path, bring him onto the right path. Even sometimes if you have to scold him, you have to get angry with him, do that.
because that is necessary for your friend to be a good person or a good personality or a good human being. जर तुमच्या लक्षात आलं तुमचा मित्र किंवा मैत्रीण एखाद्या चुकीच्या मार्गाने जातीये किंवा जातोय किंवा चुकीची गोष्ट करत आहे, त्यावेळेला रागवायची वेळ आली तरी रागवा, वाईट व्हायची वेळ आली तरी वाईट व्हा, पण त्याला चुकीचा मार्ग निवडण्यापासून रोखा. You stop him or her then and there only. And next, always be there even in silence. You should be there with your friend without saying anything. It is not necessary that always you have to say, you have to mention, we are friends, we are best friend, we are best friend. No need of doing that. तुम्हाला एकमेकांबद्दल इतकी खात्री असली पाहिजे की जसं आपण म्हणतो की अर्ध्या रात्रीत जरी मी हाक मारली तरी माझा मित्र किंवा माझी मैत्रीण माझ्यासाठी येईल धावून. हा विश्वास, हा कॉन्फिडन्स तुम्हाला एकमेकांबद्दल असला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही न बोलता करू शकाल. सो ऑलवेज बी देअर इवन इन सायलेन्स. आणि तुम्ही त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी असलं पाहिजे. सो दीज आर सम पॉइंट्स वी हॅव टू फॉलो टू मेंटेन ट्रू फ्रेंडशिप. ओके, काहीच मुद्दे आपण इथे घेतलेले आहेत. याच्यापेक्षा वेगळे आणखी पॉइंट्स तुम्ही तुमच्या डूज लिस्ट मध्ये ऍड करून पुन्हा हा प्रश्न अटेम्प्ट करा. नाव what we should do to keep true friendship. Now we will write 5 points about don'ts in true friendship. What we should avoid. So this is the list of don'ts. First one is done for us. Don't allow you to copy answers during exams. You should don't allow them to copy answers during exams, or if he or she is your true friend, don't allow you to copy answers during exams. एखाद्या बरोबर आपली मैत्री करताना काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी त्या आपण पाहिल्या, पण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हेही तितकंच मॅटर करतं, तितकंच महत्वाचं असतं. बघा, तुमची जर एखादी मैत्रीण अगदी ट्रू फ्रेंडशिप असेल तुमच्यामध्ये किंवा तुमचा एखादा मित्र अगदी खरा मित्र असेल जीवाभावाचा, तर परीक्षेमध्ये तुम्ही जर कॉपी करत असाल तर तुम्हाला तिकडे तो कॉपी करण्यापासून थांबवेल किंवा रोकेल. ही विल स्टॉप यू टू कॉपी आन्सर्स ड्युरिंग एक्झाम. तेव्हा आपल्याला राग येतो की काय माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे, तरी मला दाखवत नाहीत. पण हे जे न दाखवणं असतं, कॉपी करण्यापासून आपल्याला थांबवणं असतं, हे आपल्या चांगल्यासाठीच असतं. एकदा आपल्याला कळलं की आपला फ्रेंड आपल्याला कॉपी करायला देत नाहीये की नेक्स्ट एक्झाम मध्ये आपण बरोबर अभ्यास करून परीक्षा देतो. बघा, वी आर हिअर टू लर्न. यू ऑल आर स्टुडंट्स, राईट. आपल्याला काय फक्त परीक्षेमध्ये मार्क मिळवून पुढच्या वर्गात जाणं हा आपला मोटो नसतो, हे आपलं उद्दिष्ट नसतं. मग तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर तुम्ही काय शिकणार? सो इफ ही ऑर शी इज युअर ट्रू फ्रेंड, they will not allow you to copy answers during exam. Okay, now let's write a point. Next, don't misguide you. Your friend will never misguide you. तुमचा मित्र किंवा मैत्रीण कधीही तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. नेक्स्ट, they don't betray you. कधीही तुमचा विश्वासघात करणार नाहीत, पाठीमागे सुरा खुपसणार नाही. जे काही आहे तुम्हाला फ्रँकली तुमच्या तोंडावर सांगतील, जरी तुम्हाला वाईट वाटलं तरी. नेक्स्ट, डोंट अलाव यू टू डिसोबे एल्डर्स. तुम्हाला तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना कधीही त्यांचा अपमान करा, अवज्ञा करा असं ते सांगणार नाही. किंवा तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना, मोठ्या माणसांना, मोठ्या भावंडांना उलट बोलत असाल तर तुमचे मित्र तुम्हाला तिकडे जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा तुम्हाला ते स्पष्ट सांगतील, आय डिडंट लाईक द वे यू वर टॉकिंग टू युअर एल्डर्स. ते तुम्हाला स्पष्ट सांगतील की घरातल्या मोठ्या माणसांबरोबर तू कसा बोलतोस किंवा कशी बोलतेस, मला अजिबात हे आवडलेलं नाहीये. यू शुड ओबे युअर पॅरेंट्स, यू शुड ओबे युअर एल्डर्स, असं तुम्हाला ते स्पष्ट सांगते. नेक्स्ट, don't help in any unfair ways. They will never help you in any unfair ways.
तुम्हाला चुकीच्या मार्गाने कोणतीही मदत ते करणार नाहीत. And the next point is, don't take your friendship for granted. ते तुमची फ्रेंडशिप कधीही गृहीत धरून चालणार नाहीत, की एखादी गोष्ट तुम्ही त्यांना सांगितली, वी आर फ्रेंड्स, प्लीज डू दिस फॉर मी. तू माझा मित्र आहेस ना, माझी मैत्रीण आहे ना, माझ्यासाठी एखादी चुकीची गोष्ट कर ना, माझ्यासाठी घरून थोडे पैसे आण, किंवा मला तुझा मोबाईल दे, किंवा तुझ्या आई वडिलांचा मोबाईल माग ना, आपण एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट तुम्ही चुकीची करायची म्हटलं तर तुम्हाला मैत्रीच्या नावाखाली ती गोष्ट करून देणार नाहीत, किंवा तो फायदा ते घेऊन देणार नाहीत. So this is the list of do's and don'ts we have done here to maintain, which is necessary for true friendship. Okay. Now we will move to the next activity from this section. We have already learned that when there occurs a comparison in the lines of a poem, the figure of speech is simile, right? आपण बघा फिगर ऑफ स्पीच वर एक व्हिडिओ बनवलेला होता सुरुवातीला. तुम्ही तो पुन्हा जर एकदा रेफर करा. वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये, सिमिली, मेटाफर आणि तर त्याच्यावर असं आधारित ही ऍक्टिव्हिटी आहे बघा. We have already learned that when there occurs a comparison, tulna, in the lines of a poem, the figure of speech in that line is simile. बघा, जेव्हा पोएम्स लिहिल्या जातात किंवा आपण पोएम्स रीड करतो, लर्न करतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की मिनिमम वर्ड्स आर यूज टू एक्सप्रेस मॅक्झिमम आयडियाज ऑर कन्सेप्ट, राईट? आणि मग त्यावेळेला तिकडे तुलनात्मक जेव्हा एखादी लाईन लिहिली जाते तेव्हा त्या फिगर ऑफ स्पीचला सिमिली असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, as bright as a star, as bright as a star, or tall just like a tree. बघा, तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सिमिलीवर व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याच्यात आपण पाहिलं की सिमिली हा फिगर ऑफ स्पीच ओळखायला आपल्याला एकदम इझी असतं, कारण तिथे ॲज, लाईक, जस्ट अशा प्रकारचे वर्ड्स वापरलेले असतात. सो दिस इज अबाउट सिमिली. And here comes the next. However, if the comparison made in the line of a poem is indirectly understood or suggested or implied without using words as, just like, and so on, then the figure of speech is called a metaphor. Right? बघा, जेव्हा एखाद्या कवितांच्या ओळींमध्ये तुलना असते पण तिथे ॲज किंवा जस्ट लाईक असे वर्ड्स वापरले जात नाहीत, त्यावेळेला आपल्याला तिकडे समजून घ्यायचं असतं, कारण इनडायरेक्टली ते कंपॅरिझन तिकडे केलेलं असतं, समजून घ्यायचं असतं. त्यावेळेला त्या फिगर ऑफ स्पीचला मेटाफर असं म्हटलं जातं. काही उदाहरणं आपल्याला दिली आहेत बघा. रिया इज द स्टार ऑफ अवर क्लास. Now in last similes example we have read that as bright as star, direct comparison was there, but here Riya is the star of our class. उपमा दिली आहे, रिया ही आमच्या क्लासची स्टार आहे, तारका आहे, चांदणी आहे अभ्यासात किंवा चमकती आहे कुठेतरी ती. तर रिया इज द स्टार ऑफ अवर क्लास. इथे इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे स्टारचं आणि रियाचं. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ मेटाफर. One more is there. Life is a game, play it well. So here it is not said directly what is life. It is like a game, right? So you have to play it well. जीवन हे एखाद्या खेळासारखं असतं, ते तुम्ही उत्तम प्रकारे खेळलं पाहिजे. तर अशा प्रकारे जिथे इनडायरेक्टली कंपॅरिझन असतं त्या फिगर ऑफ स्पीचला मेटाफर असं म्हटलं जातं. आता हे आपण फक्त इथे रिवाइज केलंय बिकॉज वी हॅव ऑलरेडी लर्न दिस. ह्याच्यावर आधारित अशी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. So just now we have seen, we have revised about simile and metaphor. Let's do the activity. Now see which of the following are examples of simile and which contain metaphor. So first of all we will read all the examples. Twinkle twinkle little star, like a diamond in the sky.
The stormy sea as dark as coal. Old mighty tree, your branches span the sky. Time is money. Like a caged bird sadly sings. More than clouds, you are soft. And the last sentence is the rose is the king of flowers. So here are some examples. Now we will find out they are from which category, whether they are simile or they are metaphor. Just now we have seen it is very easy to find out the similes in the sentences because some words are used with them. Okay, so let's try them. First sentence, twinkle twinkle little star like a diamond in the sky. आपण बघितलं सिमिली मध्ये like, as, just then, just like असं वापरलेलं असतं. त्यामुळे this is an example of clear example of simile. The stormy sea as dark as coal. Again as. So this is also simile. Next, old mighty tree, your branches span the sky. बघा आता काय असेल हे कोणतं असेल फिगर ऑफ स्पीच. Old mighty tree, your branches span the sky. So this is an example of metaphor. इथे कोणतंही directly comparison केलेलं नाहीये. एका झाडाला, जीर्ण झाडाला असं त्यांनी म्हटलंय की your branches span the sky. आकाशाला भेदून टाकणाऱ्या तुझ्या फांद्या, म्हणजे हे इनडायरेक्टली कंपॅरिझन केलेलं आहे. टाइम इज मनी. कोणतं एक्झाम्पल असेल? चेक युअर आन्सर. दिस इज अगेन मेटाफर. कारण टाइम इज लाईक मनी म्हटलेलं नाहीये किंवा असं डिरेक्टली म्हटलेलं नाहीये. सो वेळ हे एखाद्या पैशासारखं असतं, कसं खर्च करायचं हे आपल्यावर डिपेंड असतं. सो इट इज स्टेटेड देयर. लाईक अ केज बर्ड सॅडली सिंग्स. लाईक अ केज बर्ड. Simile. More than clouds, you are soft. कशाचं एक्झाम्पल असेल? More than clouds, you are soft. So this is metaphor. कारण it is not said it as like you are as soft as cloud or you are soft like a cloud. More than cloud, you are soft. ढगांपेक्षा पण मऊ आहे, म्हणजे अशी इनडायरेक्टली इकडे कंपॅरिझन केलेलं आहे. And last, rose is the king of flowers. This is also, rose is being compared with king. So this is, rose is very glamorous, very attractive. So it is like a king of flowers. So in this way we have done with this activity. See, read this carefully. When opposite ideas occur in the same line of the poem, the figure of speech that occurs in that line is called antithesis. We have introduced one more figure of speech over here. आपण दोन figure of speech ची इथे आता रिव्हिजन केली आणि आणखीन एका नवीन ऑफ फिगर्सचं फक्त इंट्रोडक्शन बघा. ह्याच्याबद्दल डिटेल मध्ये आपण नंतर एका सेपरेट व्हिडिओ मध्ये अभ्यास करणार आहोत. व्हॉट इज अँटीथेसिस? अँटी तुम्हाला इथे ह्या शब्दातच कळतं, विरोध, विरोधात्मक. ओके. When opposite ideas occur in the same line, see the condition, in the same line of the poem. कवितेच्या एकाच ओळीमध्ये दोन विरोधाभास उदाहरणं जर असतील तर ते फिगर ऑफ स्पीच कोणतं असतं? अँटिथेसिस. अँटिथेसिस. ओके. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. Up and down the hill they flew. Up and down the hill they flew. आता मी हे वाचते तिन्ही लाईन्स. There are 3 lines. I'll read all these lines and while reading, when I will read, even you can read it with me and you mark down the opposite words in that line. Okay. Many are called but few are chosen. Many are called but few are chosen. And the next example is the best of times, the worst of times. बघा वाचता वाचताच आपल्या लक्षात आलंय there are opposites, a pair of opposite in each line.
लेट्स मार्क इट अप अँड डाऊन. बघा एका लाईन मध्ये opposite ideas occur in the same line of the poem. So this is an example of antithesis. Many are called, many but few are chosen. Many and few, opposite. The best of time, the worst of times. Best, worst. Okay? इथे आपल्याला किती क्लिअरली एक्झाम्पल्स दिले आहेत बघा, किती सुंदर एक्झाम्पल्स दिले आहेत. एका सेम लाईन मध्ये पेअर ऑफ ऑपोजिट आपल्याला सापडते. अँड सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिगर ऑफ स्पीच antithesis. So in this way, in today's session we have done chit chat section of our poem The Golden Chain. आपण आजच्या सेशन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं, सुरुवातीलाच मी तुम्हाला टॉपिक इंट्रोड्यूस करणार नाही. ऍट द एंड ऑफ दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस द टॉपिक. आता इथे तुम्हाला हे चित्र बघून लक्षात आलं असेल की आपण काय शिकणार आहोत. सो दे आर फ्रेंड्स, आपण जे काही क्वेश्चन आन्सर्स केले यांच्यावर डिपेंडेंट केलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल, सो दॅट विल बी ऑफ दिस पोएम द गोल्डन चेन. So keep watching part 2 of this activity, that is the poem which we are going to learn in next video, the golden chain. आणि आजचा व्हिडिओ बघून जे काही ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला सांगितले, you do that. So see you in next video. Till then, bye bye. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.